आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. साहेब, स्वानंदीला 50,000 रुपये देण्यामागचा निर्णय सुजितचा नव्हता, माझा होता. अच्छा, तुला काय वाटतं पैसे झाडाला लागतात? तुला आतापर्यंत घरचा समजत होतो, तुला पाठीशी घालत होतो, याचा अर्थ असा नाही ना की तुझ्या मनात येईल ते निर्णय तू घ्यायचे. हा, ही इस्टेट सरपोतदारांची आहे. हा पैसा कसा वापरायचा, कुठे वापरायचा, ह्याचा निर्णय फक्त सरपोतदारच घेतील. तुला हा निर्णय घेण्याचा हक्क दिला कोणी? सॉरी साहेब, चूक झाली. पण युनियन लॉ मध्ये असंच लिहिलेलं आहे की जर एखाद्या एम्प्लॉयला आपण काढणार असू तर त्याला 45 दिवसांचे पैसे दिले जातात. आणि आपल्याकडे आपल्या फॅक्टरीमध्ये एखाद्या एम्प्लॉयने जर चांगली ऑर्डर आणली तर आपण बोनस म्हणून त्याला काही अमाऊंट देतो. सो सगळी मिळून 50,000 रक्कम होत होती, तर तेवढीच रक्कम तिला दिली. मला पटतंय तुझं म्हणी. तू म्हणजे आपण युनियनच्या अगेन्स्ट उगाच का जायचं ना डॅड? उद्या ते आपल्या मागे लागले, मीडियावाल्यांना तर काय सनसनीखेज बातम्या हव्याच असतात. सो गुड जॉब म्हणी, मला पटलंय, तू करेक्ट केलंयस. हो. आणि साहेब सॉरी, मी समजू शकतो की बिझनेस म्हटलं तर कठोर निर्णय घ्यावे लागतात, पण एखाद्या एम्प्लॉयने जर मेहनत केली तर त्याची हक्काची मजुरी आपण हिरावून नाही घेऊ शकत. असं केलं तर तुम्हालाच आवडणार नाही ते. आणि साहेब, आम्ही फक्त तुमची शिकवण फॉलो केली, बाकी काही नाही. मी आता तुम्ही मला पटवलंय खरं, पण ह्याच्या पुढे कुठलाही निर्णय घेताना आधी मला विचारायचा. इज इट क्लिअर? येस डॅड. बाई, बरं झालं तू आलास. नाही, डॅडनं असं अचानक समोर बघितलं आणि ते विचारायला लागल्यानंतर मला काही सुचतच नव्हतं त्यांना काय सांगू, कसं बोलू. पण करेक्ट वेळेला आलास. मणी द सेफी. आपण आता आपलं ठरलंय ना, एनी हाऊस आनंदीला मदत करायची. बरं बाई, आत्ता तिच्याशीच बोलत होतो मी. तिनं भेटायला बोलवलं, भेटायला तयार तरी झाली आहे. बघू आता काय बोलते. आलो मी तिला भेटू. मॅडम, तुम्ही बघायला पाहिजे होतं. काय मज्जा आली माहितीये. पोवाड पाडून उभी होती स्वानंदी. ती हॉस्टेलमध्ये आल्यापासून आहे ना, पहिल्यांदा तिला अशी हरताना बघितलं होतं मी. असं काय केलंस तू? काय केलं? तुम्ही जे फोटोज दिले होते ना, त्याचे हॉस्टेलच्या मेस मध्ये पोस्टर लावलेली. डोळे फाडून बघत होती आपली हिरोईन. मग तिने काय केलं? काहीच नाही. पण तिचं ते शेपूट जेसी, ती लुबरी बोलत होती वचा वचा. तुमच्यावर राहायला मला लाज वाटते. शी अँड्री पाल कुठली, तुम्हाला सांगते मी मॅडम. सॉलिड वाट लावली मॅडम. भारी की नाही? हा, बस इतकंच? शिखा, अगं मी तुझ्या हातात मोठा बॉम्ब दिला होता, त्याचा तू इतकाच वापर केलास? इतकाच म्हणजे काय? म्हणजे तू मला काय म्हणाली होतीस? स्वानंदीला मला हाकलून लावायची, मुंबईच्या बाहेर काढायचंय, म्हणून मी दिले होते ना ते फोटोज तुला. त्याच फोटोजच्या बळावर मी स्वानंदीला ऑफिस मधून अशी बाहेर काढलेली. आणि तू काहीच नाही केलंस.
कमाल वाटते ग मला तुझी. अजूनही स्वानंदी हॉस्टेलमध्येच आहे. शिखा, अजून तुला खूप शिकायचंय. तेच तर मॅम, खूप शिकायचंय मला तुमच्याकडून. मला जरा तुमची मदत हवी होती म्हणून आलेले. आता आणखीन काय मदत हवी आहे तुला? मला पण तेच करायचंय जे तुम्ही केलेत. पण हॉस्टेलमध्ये राहून मला ते एकटीला करता येणार नाही. त्या वॉर्डन असतात तिच्या सपोर्टला, तर ती पांढरी पाल जेसी. माझ्या मैत्रिणी पण आहे तो, पण त्या तुमच्यासारखे विचार नाही करत ना. मॅडम तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्या हॉस्टेलवर या. आर यू मॅड? मी यायचं तुमच्या हॉस्टेलमध्ये? शिखा, माझं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. मला गरज नाहीये तुमच्या हॉस्टेलमध्ये यायची. तुम्हाला गरज नाहीच आहे मॅडम, गरज आम्हाला आहे. मी कुठे म्हणते कायमच्या या, तात्पुरत्या या. स्वानंदीला हकलण्यासाठी माझी साथ द्या, झालं. आणि तुम्ही एकदा हॉस्टेलवर आलात ना की आपण दोघी मिळून धुमाकूळ घालू. काय इतकं सोपं आहे का तुमच्या हॉस्टेलमध्ये जागा मिळवणं? मी आहे ना, तुम्ही काही काळजी करू नका. त्या वॉर्डनला जरा इमोशनल ब्लॅकमेल केलं ना की झालं, की तुम्हाला खूप गरज आहे जागेची, तुमच्याकडे जागाच नाहीये राहायला. आणि ती स्वानंदी एकदा निघून गेली ना की मग तुम्ही ऑफिसवर राज्य करायला मोकळ्या आणि मी हॉस्टेलवर. काय तयार आहात मग? ओके, डन. आता कसं निघूया मग. निघूया म्हणजे आत्ता चाललोय आपण? शिखा, एकदा ठरवलं ना की मग मागचा पुढचा विचार करत नसते ही संचिता. गाडीत बस. स्वानंदी, सुजित सर, अगं काय झालं? इतकी का घाबरलीस? मीच आहे. सॉरी, मला कळलंच नाही तुम्ही आलात. माझी गाडी आहे, आपलं भेटायचं ठरलं होतं. मीच येणार ना, का तू दुसऱ्या कोणाची वाट बघतेस? तू ओकेस का? सुजित सर, तुम्ही मला पैसे पाठवले त्यासाठी खरंच थँक्यू. पण हे खूप जास्त आहेत. म्हणजे या महिन्यात मी फक्त 15 दिवस काम केलंय. 15 दिवसाचा पगार काढून ही उरलेली कॅश. स्वानंदी, हे पैसे तुझेच आहेत. खरंच माझ्यावर विश्वास नसेल तर मणी सरांना विचार बाबा तुझ्या. त्यांनी केलाय सगळा हिशोब. म्हणजे स्वानंदी, हे पैसे आम्ही तुला देणं लागतो. हे बघ, एखाद्या एम्प्लॉईला जेव्हा कंपनीतनं असं अचानक काढून टाकलं जातं तेव्हा त्याला ही नुकसान भरपाई दिली जाते. कॉम्पेन्सेशन समज. हो सर, 50,000 नोकरीची नड भागणार आहे का? आणि मुळात या 50,000पेक्षा दर महिन्याला मिळणारा पगार माझ्यासाठी जास्त महत्वाचा होता. आणि ह्या 50,000 मला नोकरीवरून काढून टाकलं, हा डाग पुसला जाणार आहे का? माझ्या 15 दिवसाचा मोबदला मी काढून घेतलाय, पण हे पैसे खरंच खूप जास्त आहे. मी सुजित सर, हे मला लाभणार सुद्धा नाही. आणि राहिला प्रश्न निवाड्याचा, कुणाचा काय निवाडा लावायचाय
देवी आई बघल. माझा विश्वास आहे तिच्यावर. अगं पण मी संकटाच्या वेळी मला नोकरी देऊन मदत केली त्यासाठी खरंच थँक्यू. पण हे नकोयत मला. पैसे परत देऊन अशी निघून जाणार आहेस? स्वानंदी, मी पैशांसाठी नाही, तुला भेटायला आलो. स्वानंदी, खरंच खूप मिस करतो यार मी तुला. आय एम रिअली मिसिंग यू. हे बघ, आता तू कुठल्या परिस्थितीतनं जातेस मला कळतंय. हे बघ, मला आता कळतंय की मी डॅडच्या निर्णयाविरुद्ध काहीच करू शकत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला तुझी नोकरी परत मिळवून देईन. सन्मानानं तुला तुझ्या नोकरीच्या ठिकाणी घेऊन जाईन. त्या बाबांचं नाव जेवढं मोठं आहे त्यापेक्षा त्यांचा इगो मोठा आहे, माहिती आहे मला. स्वानंदी, त्या इगोचाच वापर करून तू आपल्या कंपनीसाठी किती महत्वाची आहेस हे पटवून देईन मी त्यांना, खरंच. पण ऐक ना स्वानंदी, त्या फालतू पार्टीमुळे आपण आपल्या नात्याचं भविष्य नको ना पणाला लावायला. तू माझी आहेस आणि तू माझीच राहिली पाहिजे स्वानंदी. आय रियली वॉन्ट यू इन माय लाइफ. बोलो स्वानंदी, क्या तुम्हारी भी हाँ है? हाँ राहुल, मेरी भी हाँ है. सुजित सर, प्लीज. मला ह्याच विषयावर तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. बोल ना. तुमचा माझ्याबद्दल मोठा गैरसमज झालाय. पार्टीत मी त्या दिवशी तुम्हाला होकार दिला ना, तुम्ही प्रपोज केल्यानंतर, ते माझं तुमच्यावर प्रेम आहे म्हणून नाही, तो एक नाटकाचा भाग होता म्हणून. हा, पण माझ्या मनात तुमच्याबद्दल लई रिस्पेक्ट आहे. मी मुंबईत असते आणि तुम्ही माझ्या आयुष्यात नसताना माझं काय झालं असतं मी नाही कल्पना करू शकत. तुम्ही माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचे आहात. पण आत्ता या क्षणी माझी आई, माझी तायडी, आमचं घर, आमचं कर्ज, माझ्या तायडीचं लग्न, हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. मी कुठे नाही म्हणतो, मला कळतच आहे आत्ता तुझ्यासाठी तुझ्या आयुष्यात काय महत्वाचं आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे स्वानंदी, आत्ता जेवढं मी तुला मिस करतोय तेवढंच तू मला मिस करावंस. दॅट्स इट. हो सर, कष्ट आणि संकटाचा डोंगर समोर असताना मी प्रेमाचा विचार करेल का? तुम्हीच सांगा. माझी नोकरी गेली ही गोष्ट माझ्या आईला, माझ्या ताईडीला कळली तर मी विचार पण नाही करू शकत. स्वानंदी मुंबईला राहते, स्वानंदी नोकरी करते, स्वानंदी आमचं कर्ज फेडणार, या विचारानंच त्या तग धरून आहेत. आणि मी कुठल्या तोंडाने सांगू की माझी नोकरी गेली? का गेली आहे याचं कारण विचारलं तर काय सांगू? सुजित सर,
मला माफ करा. मी तुमचं प्रेम निभावण्याच्या लायकीची नाही आणि प्रेमाचा विचार करावा अशी वेळ आणि परिस्थिती दोन्ही बी नाही. तुला काय वाटतंय मला कळत नाहीये. मला फक्त राग याचा येतोय की आत्ता मी काहीच करू शकत नाहीये. वाईट याचं वाटतंय की साधं तुझ्या बाजूला उभंही राहू शकत नाहीये मी या सगळ्या परिस्थितीत. पण मी काय म्हणतो, रागात असताना असं टोकाचा विचार नको ना करू. हा म्हणजे तुला माझ्याविषयी काहीच वाटत नाहीये, माझ्याविषयी रिस्पेक्ट नाहीये, मैत्री नाहीये, प्रेम नाहीये. हे असं नको ना बोलू, मला सहन नाही होणार. हे बघ, तू शांत झाल्यावर आपण या सगळ्या विषयावर बोलू. पण तोवर फक्त मला तुझ्या आजूबाजूला राहू दे, तेवढंच करू दे ना प्लीज स्वानंदी. सुजित सर, सॉरी स्वानंदी, आपण आत्ता या विषयावर नको बोलूया. तू शांत हो. पण आपल्यातलं नातं खूप सुंदर आहे, आपण प्लीज ते नको तोडूया. हे बघ, अगं हीच तर परीक्षा आहे ना आपल्या नात्याची. यू डोंट वरी, आपण निभावून नेऊ. फक्त या सगळ्यात आपल्या दोघांचे हात असेच एकमेकांच्या हातात घट्ट असले पाहिजे. एवढं कळतंय ना तुला स्वानंदी? मी येते. या मॅडम. स्वानंदी, स्वानंदी, काय झालं? यू ओके? मुलींनो 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 अटेन्शन प्लीज 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 या इथे. अरे या ना, या. सरप्राईज. तर मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला माझ्या एका खास मैत्रिणीची हॉस्टेलमधल्या एका नव्या मेंबरची ओळख करून देणार. आता मला माहिती आहे की तुमचं इथलं आयुष्य किती बोरिंग येते. तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये गाढवासारखं काम करता, हॉस्टेलच्या छोट्याशा रूम मध्ये राहता, मेसचं खाता, रविवारी फीस्ट म्हणून गोडाचं जेवता, काय तर तांदळाची खीर किंवा नॉनव्हेज खाता. पण ही लाईफ आहे का? म्हणून तुमच्या बोरिंग लाईफ मध्ये एक्साइटमेंट आणण्यासाठी मी माझ्या या अत्यंत स्पेशल मैत्रिणीला इथे घेऊन आले. आता तुम्ही म्हणाल त्यात काय इंट्रोड्यूस करण्यासारखं? हॉस्टेलमध्ये किती मुली येतात जातात, मग हिची कशाला स्पेशल ओळख द्यायची? पण ही मुलगी साधी सुधी नाहीये. ही एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करते आणि आपल्या सगळ्यांपेक्षा हिचा अनुभव जास्त आहे. आता कसं ते सांगते. म्हणजे छोट्या मोठ्या भांडणामधून कसं बाहेर पडायचं, ते मोठ्या मोठ्या प्लॅनिंग कशा करायच्या, किंवा आयुष्यात सक्सेसफुल कसं व्हायचं, आणि सगळ्यात महत्वाचं आयुष्यात काम करत असताना धमाल कशी करायची, मस्ती कशी करायची,
पार्ट्या कशा करायच्या हे सगळं ती आपल्याला शिकवणार आहे. आणि आपलं बोरिंग आयुष्य कलरफुल करून टाकणार आहे. म्हणून ही मैत्रीण खास आहे. सो आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया संचिता देशमुख यांचं. वेलकम संचिता मॅम. थँक्यू शिखा. हाय गर्ल. हाय. हाय स्वानंदी. गर्ल्स, मी तुमच्यासाठी वेलकम गिफ्ट घेऊन आली. शिखा. येस मॅम. गर्ल्स, पिझ्झा या. ओ पिझ्झा. पिझ्झा पार्टी आज. गर्ल्स 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 एन्जॉय. आता जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत असंच एन्जॉय करायचंय आपल्याला. धमाल मजा मस्ती करायची आहे. हो थँक्यू. नाही चालू दे तुमचं.